आणि मुळात एक गोष्ट सांगू, तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबरा वैकुंठाला गेलेच नाही, समजून घ्या. आणि आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या मिलनाला वैकुंठ म्हणतात. चौघांच्या खांद्यावर ज्यावेळेला देह जातो त्यावेळेला स्मशानभूमीत जातो आणि आम्ही सोज्वळ नाव दिले स्मशानभूमीला. काय नाव दिलंय? वैकुंठ धाम. आता खरं सांगू, त्या वैकुंठाचा आणि त्या स्मशानभूमीचा काडी मात्र संबंध नाही. कारण वैकुंठ या शब्दाची जर संधिफोड केली, वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ अवस्था म्हणतात. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत, बरेच अडचणी आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत. तुकोबरा वैकुंठाला गेले का नाही, मग तुकोबरांचं काय झालं, हे झालं, ते झालं, त्या फंदात न पडता आपण शास्त्राप्रमाणे संतांच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा अर्थ काढावा. वय म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. तुकोबरा देहात असतानाच वैकुंठमय होते, दुःखरहित होते, आनंदरूप होते. वैकुंठात असलेल्याची अवस्था तुकोबरांनी सांगताना सांगितलेलं आहे. जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. चालतं बोलती जी अवस्था आहे परब्रह्मरूपाची, जगात पिशाच म्हणजे जगात वेड्यासारखा वावरतो. ना शरीराचं भान, ना वस्त्राचं भान, अवस्थेचं भान, काही भान नसतं. अंतरी शहाणा, अंतरामध्ये शहाणपण भरलेलं असतं. आणि सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो, सदोदित ब्रह्मानंदात तो विलीन असतो. या नाव वैकुंठावस्था. आणि तुकोबरा सदेह वैकुंठाला गेले म्हणजे काय, त्यांचा देहच वैकुंठमय झालेला. वैकुंठाची दुसरी व्याख्या हरिपाठामध्ये ज्ञानोबराने सुंदर सांगितलेले. ज्ञानदेव पाठ हरी हाच वैकुंठ. परब्रह्मच जर हरी असेल, परब्रह्मच जर वैकुंठ असेल, तर तुकोबरा देहासहित वैकुंठमय झाले म्हणजे काय, हरिमय झाले. त्यांचा देह देवमय झाला. या नाव तुकोबरा देहासहित वैकुंठाला गेले, याचा अर्थ असा आहे. आणि मुळात एक गोष्ट सांगू, तुम्ही आम्ही समजतो त्या पद्धतीने तुकोबरा वैकुंठाला गेलेच नाही. जुन्या काळी एक प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट येऊन गेला, संत तुकाराम नावाचा. आणि शेवटी तुकोबरांना पांडुरंगाने गरुड धाडलं, त्यात गरुडावरती तुकोबरा बसलेले कुठेतरी निघून गेले. आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने ह्या गोष्टीचा विचार करू, पण विज्ञानाच्या दृष्टीने प्रॅक्टिकली जर आपण विचार करायला गेलं, प्रत्येकाला हा जड देह, स्थूल देह ठेवायचा आहे आणि ठेवावाच लागतो. स्थूल देह कुणीच घेऊन जात नाही. अनंत युग झाली, युगानुयुग झाली, कोण घेऊन गेलेलं नाहीये. स्थूल देह ठेवावंच लागतं. तसं तुकोबराला देखील स्थूल देह ठेवावा लागलाय. आता ते स्थूल देह ठेवत असताना काय कारण आहेत आपल्याला काय शोध लागलेला नाही, मग आपण शांत राहावं. आणि मग तुकोबरा वैकुंठाला गेले, मग कसे गेले, या भूमिकेतनं गेले. आपल्या मनाचं समाधान करून पुढे वाटचाल करावी, तर्कात अडकू नये, वादात अडकू नये, या मताचा मी आहे. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, संतांच्या दृष्टीनं चमत्काराला अजिबात महत्व नाही. जे जे चमत्कार दाविती ते ते सद्गुरु म्हणी जेती, परी ते नव्हे ती मोक्ष दाते. भूमिका समजून घ्या. कोणत्या संतांना चमत्कार मान्य नाही, पण आम्ही संतांवरती चमत्कार थोपवले, हो, आणि आमची पोटं भरायला लागलो. स्पष्ट आणि परखड बोलतोय मी. बघा, जळी उदका सहित वया तारियेल्या जैशा लाया. तुकोबरायांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर, हो, 13 दिवसानंतर त्या वह्या तरंगायला लागल्या. आता तो आध्यात्मिक संदर्भ वेगळा आहे, पण प्रॅक्टिकल आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला, आम्ही जे घरात वही लिहितो ती वही फार नाही पण 1 तास पाण्यात बुडवली तर अक्षर राहतील का? अक्षरे राहणार, पानही राहणार नाहीत, वहीही राहणार नाही, भिजून ते मात्र होऊन जाईल. मग 1 तास वही जर आम्ही पाण्यात बुडवली तर वही मात्र होईल. 13 दिवस गाथा पाण्यात कशी राहील? एक भूमिका लक्षात ठेवा. एकूण तुकोबराने अभंग लिहिताना लिहिले की ती 4,01,34,000 अभंग लिहिलेत. त्यांच्याच 12 अभंगामध्ये तुकोबराने सांगितले 4,01,00,000 शेवट 34,000 स्पष्ट सांगितले. 4,01,34,000 अभंगातले फक्त 4,500 अभंग शिल्लक राहिले. ते कसे राहिले?
तत्कालीन समाजामध्ये तुकोबऱ्यांचे अभंग जे पाठ होते ते पाठ झालेले अभंग एकत्र केले आणि ते 4,500 अभंग राहिले. 4,01,34,000 अभंग जर असते ना आज, हो, जगात तुकोबऱ्यांसारखा हो संत होणे नाही. पण ते गेले, पाण्यात वाहून गेले. गेले ते गेले, उरले ते तुमच्या आमच्या मुखातून जे उरले तेच अभंग परत एकत्र केले आणि ते 4,500 अभंग आहेत. असो, तो विषय आपला नाहीये. मला भूमिका सांगायची आहे काय की वैकुंठ, वय म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख. वैकुंठ, मोक्ष, समाधी, निजधाम, परमधाम ही एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. म्हणजे बोलणं समजून घ्या, एका अवस्थेची वेगवेगळी नावं आहेत. मोक्ष म्हणजे काय? आतून मरण. मोक्ष म्हणजे काय? आतून मरण. आणि मृत्यू म्हणजे काय? बाहेरून मरण. बाहेरून मरतो त्याला मृत्यू म्हणतात आणि आतून मरतो त्याला मोक्ष म्हणतात. म्हणजे महाराज आतून कसं मरायचं? सोपं आहे. आतून मरण अत्यंत सोपं आहे. ज्यानं आतून मरण्याची कला प्राप्त केली ना, तो बाहेरून आनंदात स्वच्छंदी जगलाय. संतांना देखील तुम्हासारखाच देह मिळालेला आहे, पण संतांचं जगणं हे आनंदमय आहे. हो, आणि आम्ही 24 तास 12 महिने दुःखात आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आम्ही आतनं जगतोय आणि बाहेरनं क्षणाक्षणाला मरतोय. आणि संत महात्मे आतनं मरतात आणि क्षणाक्षणाला बाहेरून जगतायत. त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून का वाहतो? ते आतून मेलेत म्हणून. आता आतून मरणं म्हणजे काय? आतून मरणं म्हणजे आतल्यांशी कनेक्टिव्हिटी तोडणं. बाबा बाहेरून मेल्यानंतर प्रेत भिंतीला टेकवून ठेवतात. एखादा नातेवाईक येतो, विचारतो, काय अप्पा जेवला का? यंदा कसं पीक व्यवस्थित आहे का? प्रेताला विचारून प्रेत उत्तर देईल का? एकदा मेल्यानंतर बाहेरच्या नातेवाईकाशी जसा संबंध तुटतो, तसं आतून एकदा मेलो की आतल्या नातेवाईकांशी बी संबंध तुटतो. आता काय मंडळ म्हटले, महाराज बाहेरचे नातेवाईक माहित आहेत, मग आतले नातेवाईक कोण आहेत? बाहेर जेवढे आहेत ना नातेवाईक, त्याच्या कितीतरी पटीनं आत आहेत. काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ, छळ, कपट, द्वेष, निंदा, आशा, तृषा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, तृषा, तमन्ना, संकल्प, विकल्प, भेद, खेद, संशय ही सगळी ठासून भरलेले नातेवाईक आहेत. आणि त्यांच्याशी संपर्क, त्यांचं आमचं नातं दृढ झालेलं आहे. ते सांगतील तसंच तुम्ही आम्ही बाहेर कर्म करतोय आणि दुःखाला कारण ठरतोय. लक्षात ठेवा.